किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या अब्रू नुकसानीच्या याचिके प्रकरणात संजय राऊतांना कोर्टाचा दणका, 15 दिवसांचा कारावास आणि 25,000च्या दंडाची शिक्षा. पण अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देऊन जामीन मंजूर. तिढा असलेल्या जागांवर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा मुंबईत बैठकीची शक्यता. 90 जागांवरचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. राज ठाकरे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर, जिल्हा प्रमुखांशी घेणार बैठक. विदर्भातून पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल. ठाकरेंची युवासेना आणि अभाविपामध्ये मुख्य लढत. मतमोजणी स्थगित करण्यास नकार देऊन निकाल जाहीर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. सिप्स परिसरात मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. 3 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. निर्ढावलेल्या यंत्रणेवर मुंबईकरांचा मोठा संताप. आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध. कळवा, अंबरनाथ आणि बदलापुरातील नागरिकांचा विरोध. राजकीय पक्षांकडून कडवा विरोध. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अंबरनाथ पालिकेनेही परवानगी नाकारली. पॅरासिटामोल आणि पॅन डीसह 53 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल. ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशननं जाहीर केली यादी. सर्वसामान्य आजारांवरच्या औषधांचा समावेश असल्यानं खळबळ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99% पाणी साठा. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.